So first of all, a very good evening to all of you. विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण इक्वेशन ऑफ टँजेंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल हा इम्पॉर्टंट टॉपिक टीच केला होता. एक्सरसाइज सेम 2.1 चॅप्टर आपला चालू आहे एप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इक्वेशन ऑफ टँजेंट अँड इक्वेशन ऑफ नॉर्मल या टॉपिक वरचं आपलं सेकंड प्रॉब्लेम. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल. Find the equation of tangent and normal. Problem given आहे आपल्याला x cube plus y cube minus 9xy equal to 0. Minus 9xy equal to 0 at 2,4 at 2,4. आता विद्यार्थी मित्रांनो बोर्डकडे लक्ष द्या. मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे चॅप्टर आपला डेरिव्हेटिव्ह असो किंवा एप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह असो, कोणताही चॅप्टर असो, आधी dy बाय dx च फाइंड आउट करायचं. तो डेरिव्हेटिव्ह असो किंवा एप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, आधी काय फाइंड आउट करायचं dy बाय dx. आता या टाइपचं डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण टीच केलं आहे जेव्हा इक्वल टू च्या या साइडला पण व्हॅल्यू असते आणि इक्वल टू च्या त्या साइडला पण व्हॅल्यू असते. तो कोणता टॉपिक आहे? त्याला आपण नाव दिलं होतं इम्प्लिसिट फंक्शन. कोणतं फंक्शन? इक्वल टू च्या दोन्ही इकडे काय असते? व्हॅल्यू. फंक्शन नाही ओळखता आलं तरी चालते, कम से कम प्रॉब्लेम फक्त सॉल्व करता आला पाहिजे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता प्रॉब्लेमला काय करू आपण? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. x रेस टू n 3x स्क्वेअर. x रेस टू n चा फॉर्म्युला लागला. इथे x म्हणजे xच आहे म्हणून आपण त्याला dy बाय dx लिहिलं नाही. ज्या प्रकारे x क्यूब च 3x स्क्वेअर होते त्याच प्रकारे y क्यूब च काय होणार आहे? 3y स्क्वेअर. x क्यूब 3x स्क्वेअर, y क्यूब 3y स्क्वेअर. पण इथे x च्या ठिकाणी x आहे का? नाही, तिथे x च्या ठिकाणी y आहे म्हणून dy बाय dx. साइन कोणती आली? मायनस 9 कॉन्स्टंट बाहेर. साइन मायनस 9 कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर घेतला. आता राहिला x इंटू y. x इंटू y म्हणजे प्रोडक्ट रूल लागणार. सो फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म. सेकंड टर्म आहे y प्लस सेकंड टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म आणि 0 जरच्या तसा. सॉरी 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर dy बाय dx. ही एक टर्म झाली मायनस 9x dy बाय dx. मायनस 9x dy बाय dx. d by dx of x चा आन्सर किती येणार आहे? 1. 1 into y only y येणार आहे. 1 into y only y. मग हा y आणि इथे आहे मायनस 9, हा येणार मायनस 9y इक्वल टू 0. इज दॅट क्लियर? त्यानंतर मी तुम्हाला शिकवलं होतं dy बाय dx ची टर्म ठेवायची लेफ्ट साइडला आणि ज्याच्या सोबत dy बाय dx नसते तो राइट साइडला. आठवत आहे डेरिव्हेटिव्ह? यस और नो? सेम टॉपिक आहे. तर dy बाय dx च्या टर्म आपण लेफ्ट साइडला घेऊन घेऊ. सो 3y स्क्वेअर dy बाय dx minus 9x dy बाय dx इक्वल टू मायनस 9y त्या साइडला जाऊन प्लस 9y आणि प्लस 3x स्क्वेअर त्या साइडला जाऊन मायनस 3x स्क्वेअर. dy बाय dx च्या टर्म मी या साइडला घेतल्या, विदाउट dy बाय dx मी टर्म त्या साइडला घेतली. आता इथून dy बाय dx कॉमन काढू.
हा मिळाला 3y² मायनस 9x, हा 9y मायनस 3x². ही व्हॅल्यू त्या साइडला जाऊन आता डिवाइड होणार. सो dy by dx इक्वल टू 9y minus 3x² upon 3y² minus 9x. हा झाला आपला dy by dx. आता यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे 2,4 ना. फर्स्ट राइट डाउन दिस. अबे सेमच आहे ना. जसं चला लक्ष द्या इकडे. आता विद्यार्थी मित्रांनो आपण फाइंड आउट केला आहे dy by dx. बट मला फाइंड आउट करायचं आहे आधी त्या dy by dx ची टोटल व्हॅल्यू. तर त्याला कसं फाइंड आउट करायचं आता बघा. आपण लिहू ऍट पॉइंट दिला आहे 2,4. अगेन dy by dx at 2,4. तर इथे x ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि y ची व्हॅल्यू 4. पुट अप करू. सो 9 into लक्ष द्या माइनस 2 चा स्क्वेअर 4, 4 3 चा 4 चा स्क्वेअर 16, 16 3 चा 48, 9 2 चा 18, 36 minus 12 24, 48 minus 18 30. कितीचा भाग जाते? कितीचा भाग जातो? 6 चा जातो. 6 6 4 चा 24 and 6 5 चा 30. तो आंसर ही 4 by जो आपला स्लोप आला, स्लोप म्हणजेच dy by dx, ती व्हॅल्यू आली आपली 4/5. रँडम पास. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इक्वेशन ऑफ टँजेंट. लक्ष द्या बोर्ड कडे. एकदा आपल्याला dy by dx म्हणजेच m ची व्हॅल्यू भेटली का त्यानंतर आपण नोट करतो नाउ द इक्वेशन ऑफ tangent is formula असतो y minus y1 equal to m in bracket x minus x1. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो x1 आणि y1 हे दोन पॉइंट असतात जे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी गिवन असणार. y minus y1 ची व्हॅल्यू 4 दिली होती. m म्हणजे स्लोप, स्लोप म्हणजे dy by dx, ती व्हॅल्यू आली 4/5. x1 ची व्हॅल्यू होती आपली 2. आता याला करू सॉल्व. सो 5 into y 5 sin minus 5 into 4 20. 5 या साइडला येऊन मल्टिप्लाय झाला. 4 डायरेक्टली या ब्रॅकेट सोबत मल्टिप्लाय होणार कारण मल्टिप्लिकेशन हे सीधं असतं. 5 या साइडला मल्टिप्लाय झाला. 4 डायरेक्टली कोणासोबत ब्रॅकेट. So 4 into x 4x, 4 into minus 2 minus 8. त्यानंतर एकच व्हॅल्यू फक्त चेक करायची. x चा कोएफिशिएंट जर प्लस असला तर या साइडच्या टर्म्स या साइडला ट्रान्सफर करायच्या आणि x चा कोएफिशिएंट जर मायनस असला तर या साइडच्या टर्म्स या साइडला ट्रान्सफर करायची. आता इथं x चा कोएफिशिएंट प्लस आहे म्हणून या सर्व टर्म्स तिकडे ट्रान्सफर करू. 4x minus 8 minus 5y plus 20 equal to 0. So finally 4x minus 5y आणि 20 minus 8 plus 12 equal to 0. हा झाला विद्यार्थी मित्रांनो आपला इक्वेशन ऑफ टँजेंट. नोट डाउन दिस. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण फाइंड आउट करत असतो इक्वेशन ऑफ नॉर्मल. लक्ष द्या बोर्ड कडे. आता आपला इक्वेशन ऑफ नॉर्मल काय असतो? द इक्वेशन ऑफ नॉर्मल इज
y minus y1 equal to minus 1 by m x minus x1. So y1 ची व्हॅल्यू 4 minus 1 m होता आपला 4 by 5 x minus x1 ची व्हॅल्यू होती आपली 2. आता हा जो 4 by 5 आहे याचा जर आपण रेसिप्रोकल केला तर तो 5 by 4 होणार. पण साइन कोणती आहे इथे मायनस, हा झाला मायनस 5 by 4 x minus 2. त्यानंतर सेम 4 या साइडला जाऊन मल्टिप्लाय होणार, मायनस 5 या साइडला जाऊन मल्टिप्लाय होणार. 4 into y 4y minus 4 4 जा 16 equal to minus 5 into x minus 5x minus 5 into minus 2 plus 10. पुन्हा आता इथं x चा कोएफिशिएंट मायनस आला. मी ऑलरेडी सांगितलं आहे x चा कोएफिशिएंट मायनस पाहिजे नाही. मग हा जर मायनस आला तर ही पूर्ण टर्म आपण या साइडला ट्रान्सफर करू. सो मायनस 5x या साइडला येऊन 5x प्लस 10 या साइडला येऊन मायनस 10. या व्हॅल्यू ऍज इट इज प्लस 4y minus 16 equal to 0. So our final answer 5x plus 4y minus 10 minus 16 minus 26 equal to 0. Write down next problem. Find the equation of tangent and normal. Find the equation of tangent and normal if x equal to sin theta, comma y equal to cos 2 theta at theta equal to pi by 6 at theta equal to pi by 6. आणि बोर्ड कडे केअरफुली लक्ष द्या. तुम्हाला x ची व्हॅल्यू गिवन आहे sin थीटा, y ची व्हॅल्यू दिली आहे cos 2 थीटा, थीटा ची व्हॅल्यू दिली आहे pi by 6. बट तुम्हाला जर इक्वेशन ऑफ टँजेंट फाइंड आउट करायचं असलं किंवा इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करायचं असलं तर पहिले काय माहित पाहिजे x आणि y. पहिले काय माहित पाहिजे x आणि y. जर तुम्हाला माहित असला तरच आपण dy by dx काढू शकतो. बट इथे x पण माहित नाही y पण माहित नाही, म्हणजे x आणि y चा पॉइंट माहित पाहिजे ना. आपल्याला x आणि y चा पॉइंट माहित नाही आहे, म्हणून आधी x आणि y चा काय काढायचा पॉइंट बघा. x इक्वल टू दिलाय आपल्याला sin थीटा at theta equal to pi by 6. So x equal to sin pi by 6. pi म्हणजे 180, 6 म्हणजे 30, सॉरी 6 180 by 6 म्हणजे 30, sin 30 होते 1/2. तर x ची व्हॅल्यू किती भेटली 1/2. at theta equal to pi by 6, y equal to cos 2, थीटाच्या ठिकाणी येणार pi by 6, 2 1 जा 2, 2 3 जा 6. सो y equal to cos pi by 3. pi म्हणजे 180 by 3 60, cos 60 पण किती होते 1/2. Therefore x, y equivalent 1/2, 1/2. x ची पण व्हॅल्यू भेटली 1/2 आणि y ची पण व्हॅल्यू भेटली 1/2. आता फाइंड आउट करू आपण dy by dx. फर्स्ट नोट डाउन दिस. x आणि y ची व्हॅल्यू भेटली आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dy by dx. बट इथे x आहे थीटाच्या फॉर्म मध्ये, y सुद्धा आहे थीटाच्या फॉर्म मध्ये. म्हणजे x ला आधी डिफरन्शिएट करायला लागणार विथ रिस्पेक्ट टू थीटा, y ला सुद्धा डिफरन्शिएट करायला लागणार विथ रिस्पेक्ट टू थीटा. असं आपण सॉल्व्ह केलं आहे, त्याला म्हणत होतो आपण पॅरामेट्रिक फंक्शन.
तर बघा आता इथे आधी आपण x ला सॉल्व्ह करू. x येणार विथ रिस्पेक्ट टू थीटा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. सो dx by d theta आणि sin theta चं डेरिव्हेटिव्ह देणार cos theta. sin theta चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे cos theta. एक sin theta आहे विथ रिस्पेक्ट टू काय केलं theta. नाउ y आहे आपला cos 2 theta. आपण डिफरन्शिएट होणार विथ रिस्पेक्ट टू थीटा. सो dy by d theta cos theta होत असते मायनस sin theta. cos theta मायनस sin theta. तर cos 2 theta होणार मायनस sin 2 theta इनटू मायनस sin 2 theta इनटू थीटाच्या ठिकाणी थीटा आहे का नाही 2 थीटा आहे. एक्स्ट्रा काय आहे 2 अपॉन का मल्टिप्लाय. का बरं कारण हे डेरिव्हेटिव्ह आहे. हेच इंटिग्रेशन असलं असतं तर अपॉन समजत आहे. तर इनटू काय येणार आहे 2 म्हणजेच dy by d theta ला -2 into sin 2 theta. हा झाला dy by d theta. नाउ फाइंड आउट करायचं आहे मला dy by dx च. तर dy by जर dx काढायचा असला तर dy म्हणजे कोणाची टर्म dy by d theta आठवत आहे ना. आणि dx म्हणजे कोणाची टर्म dx by d theta. d theta के कॅन्सल आला बरोबर आपला dy by dx. आता dy by d theta ची व्हॅल्यू किती आहे -2 into sin 2 theta आणि dx by d theta ची व्हॅल्यू आहे cos theta. ओके हा झाला आपला dy by dx. त्यानंतर ऍट थीटा इक्वल टू किती दिला होता π/6. आता इथे मी थीटाची व्हॅल्यू किती पुट करणार आहे π/6. बघा आता सो dy by dx थीटा इक्वल टू π/6 इक्वल टू -2 sin 2 थीटाच्या ठिकाणी येणार π/6 अपॉन cos π/6 -2 as it is 2 3s are 6. so sin किती आला π/3 आणि हा आहे cos π/6. फर्स्ट नोट डाउन दिस. कंटिन्यू. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बोर्ड कडे केअरफुली लक्ष द्या. dy by dx theta equal to π/6 equal to -2 as it is into जो आता आपला sin π/3 आहे. sin π/3 ची व्हॅल्यू येते √3/2 अपॉन खाली आहे cos π/6 त्याची सुद्धा व्हॅल्यू येते √3/2. √3/2 गेट कॅन्सल. सो स्लोप म्हणजेच dy by dx ही व्हॅल्यू आली आपली -2. आफ्टर दॅट नाउ द इक्वेशन ऑफ tangent is y minus y1 equal to m x minus x1. y minus y1 equal to m x minus x1. y1 ची व्हॅल्यू आहे 1/2 equal to m आहे -2 x as it is x1 ची व्हॅल्यू सुद्धा 1/2. आधी क्रॉस मल्टिप्लाय करून घ्यायचं यांच्यामध्ये 2 into y 2y -1 upon 2 2 into x 2x -1 upon 2. आता या साइडचा डिनॉमिनेटर 2 आणि या साइडचा डिनॉमिनेटर 2 हा असाच कॅन्सल होऊ शकतो. आधी काय केलं मी क्रॉस मल्टिप्लाय. मग व्हॅल्यू कोणती बाकी राहिली आपली 2y -1 equal to -2 into 2x -4x -2 into -1 plus 2.
आता x चा कोइफिशियंट आला आपला मायनस आला म्हणून ही पूर्ण व्हॅल्यू या साइडला. सो 4x -2 plus 2y -1 equal to 0. So 4x plus 2y -2 -1 -3 equal to. हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपलं इक्वेशन ऑफ टेंजेंट. आणि नॉर्मल साठी माहिती आहे तुम्हाला फक्त इथं -1/m येणार आहे. नोट डाउन दिस फास्ट. कंटिन्यू. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. आता इथे येणार द इक्वेशन ऑफ नॉर्मल. नॉर्मलच्या वेळेस फॉर्म्युला येणार आपला